नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय नंदुरबार जिल्ह्यातील एक सुंदर शहर, ते म्हणजे शहादा। आता सध्या शहादा एस स्टँडच्या आवारात मी आहे। एसट्या बघा इथे किती लागल्यात। ही समोरची जुनी लालपरी शहादा जळगावसाठी सज्ज आहे आणि खूप साऱ्या बाकीच्या पण एसट्या आहेत। आज आपला कुठला प्रवास होणार आहे हे आपल्याला थंबनेल टायटलवरून समजलंच असेल। हो मंडळी, आज आपण प्रवास करतोय पुन्हा एकदा आंतरराज्यीय प्रवास, शहादा ते अहमदाबाद। आता आपल्या गाडीचा निघायचा टायमिंग आहे सकाळच्या 8:45 अजून अर्धा तास अवकाश आहे आणि सकाळ सकाळ हनुमंताचं दर्शन होते आपल्याला। यापेक्षा दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकत नाही। तर बोला बजरंग बली की जय। आणि आता जाऊयात आपल्या बसची वाट बघूयात। थोडासा परिसर दाखवतो मी आपल्याला आतमधला। खरं तर शहादा एस स्टँड अजून डेव्हलप झालेलं नाही, काहीच काम नाही इकडे। मागच्या वेळेस पण मी आलो होतो त्यावेळेस शहादाचं काम काहीच नव्हतं। अजूनही मला माहीत नाही शहादाला कधी नवीन एस स्टँड भेटणार आहे। आता लवकरात लवकर व्हावं हीच इच्छा आहे। मंडळी समोर बघता आल्याच आपल्याला शहादा वापी ही गाडी लागलेली दिसते आणि त्याच्या शेजारीच आपली शहादा अहमदाबाद गाडी काय दिसते बघा। मंडळी समोर आपण बघताय, आपल्याला जास्त सरप्राईज मिळालेलं नाही। आपली गाडी समोर आहे ती आपली BS6 नवीन अशोक लेलंडची लालपरी आणि या गाडीमध्ये आज आपला प्रवास होणार आहे। तर प्रवास एकदम सुखकर होणार आहे याची गॅरंटी म्हणजे ही नवीन BS6 लालपरी। गाडीचं एक्सटेरियर मी आपल्याला दाखवतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण लोगो बघा, महाराष्ट्राची लाडकी लालपरी। या साईडला बॅटरी कक्ष, राखीव टायर कक्ष, आपल्याला सर्व काही बघायला मिळेल। मागून बघा, महाराष्ट्राची लाडकी लालपरी अशोक लेलंड, नवीन BS6 अशोक लेलंडची लालपरी कशी आहे आतमधून इंटेरियर मी आपल्याला दाखवतो। याच्या आधी पण भरपूर वेळा दाखवले, तरी पण आपण बघा 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरच्या साईडला आपल्याला लगेज स्पेस भरपूर आहे। त्याच्याशिवाय आपल्याला हँडरेस्ट, त्याच्यानंतर इथं पुशबॅक बटन प्रेस केलं की सीट मागे जाते। या प्रकारे ऑटोमॅटिक डोर आपल्याला पाहायला मिळतील। समोर आपण बघताय LED कॅमेरा आहे, आपल्याला मागच्या गाड्या बघण्यासाठी या साईडला आपण पाहू शकता। या प्रकारचा इंटरफेस आहे ड्रायव्हर दादांसाठी। पुढं आपल्याला फॅन दिसतो, एक एमर्जन्सी किट पण आहे, वरती लाईट आहे LED, इथं साऊंड आहे आणि लाइटिंग या प्रकारची आहे। व्हेंटिलेशन पण आपण बघताय। या प्रकारची आपली गाडी आहे मंडळी। जर आपल्याला प्रवास करायचा असेल शहादा ते अहमदाबाद, आणि सगळ्यात महत्त्वाचं USB चार्जर आपण बघताय, या प्रकारे आपण चार्जिंग करू शकता। शहादा अहमदाबाद रूट हा एकदम पॉप्युलर रूट आहे, इकडचा खूप गर्दी आहे। आपण बघता गाडी सुरू झाल्याच भरपूर असे पॅसेंजर आलेले आहेत, त्यामुळे आधीच रिझर्वेशन करून ठेवले, नाही तर मला गॅरंटी होती जागा भेटणार नाही आपल्याला। समोर आपली गाडी लागलेली आहे, मी आपल्याला दाखवलीच आहे। अजून निघायला 5 ते 10 मिनिटं अवकाश आहे। त्याच्या आधी मला आपल्याला एक गाडी दाखवायची, ती म्हणजे मोलगी नवापूर। या रूटची ही खूपच फेमस गाडी आहे, खास करून इथले जे लोकल असतील, दाडगाव, नंदुरबारकर, शहादाकर, त्यांना गाडी माहीत असेल ही। कधी जर वेळ मिळाला खास करून पावसाळ्यामध्ये तर आपण या रूटचा जरूर प्रवास करूयात। चला आता ऑलमोस्ट ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा आलेले आहेत, तर चला आता प्रवासाला सुरू करूयात आपल्या। तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मंडळी। शहाद्यापासून आपली लालपरी निघालेली आहे पुन्हा एकदा आपल्या आंतरराज्यीय प्रवासाला। जवळजवळ 350 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे। प्रवासादरम्यान कुठली गावं आपल्याला लागणार आहे, याच्या आधी आपण एक प्रवास केला होता धुळे ते बडोदा, त्यावेळेस आपण डेडियापाडा, सेलंबा या मार्गे गेलो होतो। तर आजचा आपला मार्ग कुठला असणार आहे आपण ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा यांच्याकडून आपण जाणून घेणारच आहोत। तर प्रवासात शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये।
शहादावरून निघाल्यानंतर प्रकाशापर्यंत आपण हा जो मार्ग निवडला आहे याचं कारण म्हणजे प्रकाशापर्यंत थोडासा रस्ता आहे ना त्याचं काम चालू आहे आणि तो खराब असल्यामुळे आपल्याला मधल्या रस्त्याने जायला लागते. पण या रस्त्याची मजा बघा, दोन्ही साईडने आपल्याला केळीची शेती आहे, अजून विविध प्रकारची आपल्याला शेती पाहायला मिळते, सकाळचं असं वातावरण आणि त्यात आपली नवीन अशोक लेलंडची लालपरी. ही प्रवासाची मजा वेगळीच आहे मंडळी. तर सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला रूट जो असणार आहे मी आपल्याला सांगतो. प्रकाशानंतर आपण तळोदानंतर आपण अक्कलकुवा, खापरला आपली बॉर्डर असणार आहे. बॉर्डर आपण क्रॉस करून गुजरातमध्ये एंटर करणार. मग डेडियापाडा, राजपीपळा, डभोई, मग त्याच्यानंतर आपण वडोदरा, आनंद करत मग अहमदाबादपर्यंतचा आपला हा प्रवास असणार आहे. जवळजवळ 350 किलोमीटरचा आपला हा प्रवास असणार आहे. ट्रॅक्टर बघा आपल्याला शेतीतनं आपण चाललो, शेतीच्या आवारातनं चाललं म्हणलं की ट्रॅक्टर असे बघायला मिळतातच. सकाळचे 9:23 झालेत. आपण पोहोचलोय प्रकाशाला. आता प्रकाशाला दक्षिण काशी म्हणून का ओळखतात हे आपण कंडक्टर दादा यांच्याकडूनच याविषयी जाणून घेऊयात. दादा तर आपण सांगा मला. या प्रकाशा गावाला एक दक्षिण काशी म्हणून पूर्णपणे काशी करावी तर कुठेही फिरून या, कोणत्याही देव करून या, अर्धा पूर्ण काशी राहते जर प्रकाशाला आंघोळ केली नाही तर. याशी इथून अर्धा किलोमीटर मंदिर आहे. तर जवळजवळ अर्धा किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे तापी नदीच्या काठाला. तर जर कधी आपण इथं आलात तर मंदिराचं दर्शन अवश्य घ्या. 108 मंदिर बांधत असताना शेवटचं मंदिर प्रकाशा इथं बांधलं गेलं होतं. देवांनी बांधलेलं मंदिर अर्ध अपूर्ण आहे. प्रकाश पडला होता त्यावेळी मंदिर बांधता प्रकाश पडला म्हणून या गावाचं नाव प्रकाशा ठेवण्यात आलेलं आहे. प्रकाशा गाव गेल्यानंतर आता उबद म्हणून एक गाव लागलंय आणि इथं आपल्याला रेतीचे ढिगारे जागोजागी पाहायला मिळतात. आता ही रेती महाराष्ट्राची नसून गुजरात राज्याची आहे. आणि विशेष म्हणजे आता सध्या आपण गुजरात राज्यातच आहोत. आता मी असं का म्हणतोय आपण म्हणत असाल, कारण की खापर ज्यावेळेस मी आपल्याला म्हटलं की खापर सोडल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर लागते. तर काही भाग असा विचित्र प्रकारे इथं आखलेला आहे की काही भाग हा गुजरात राज्यातनं सुद्धा जातो, म्हणजे खापरच्या आधीसुद्धा. तर आता हे या गावातनं आपण चाललो, हे गुजरात राज्यामध्ये येतं आणि ही सर्व रेती आहे आणि ही शेती आहे, हे सर्व गुजरात राज्याचा भाग आहे. नऊ वाजून 45 झालेत. आपण पोहोचलोय तळोदाला. तळोदा एसटी स्टँड आपण बघताय. आपल्याला शेजारी एक लालपरी लागली आहे बघताय. लालपरीमध्ये काय घेऊन चाललेत बघा, बुड्डी के बाल. हा रस्ता लवकर रिपेअर होण्याचं कारण फक्त एकच आहे, गुजरात महाराष्ट्र त्याला आपल्या घोड्यावर. हे छोटे छोटे आपल्याला बॉर्डर लागणारच आहेत जोपर्यंत आपण खापरला नाही पोहोचणार. कारण की तापी नदीच्या आसपासचा हा जो भाग आहे ना, कधी महाराष्ट्रात आहोत आपण, कधी गुजरातमध्ये आहोत, असंच चालणार आहे. तापी नदी आपल्याला इथंच जवळपासच आपल्याला पाहायला मिळेल. ही सर्व झाडी वगैरे दिसते याच्या पाठीमागेच.
आले ना 10:30 वाजलेत. आपण पोहोचलोय अक्कलकुवा. अक्कलकुवाचं एस टी स्टँड बघा, एक नंबर आहे. याच्या आधी आपण एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्राची एस टी वर्सेस गुजरातची एस टी, त्यावेळेस इथून आपण व्हिडिओ सुरू केला होता. तो एक नंबर आहे. जागा पण बघा, प्रशस्त अशी जागा आहे. या साईडला तोरणमाळ, महाराष्ट्रातलं अजून एक हिल स्टेशन जवळच आहे इथून, 20 ते 30 किलोमीटर. सकाळ सकाळचं वातावरण आहे. काल मी प्रवास सुरू केला होता पुण्यापासून शहादाच्या दिशेने. अजिबात ऊन नव्हतं आणि ढगाळ वातावरण होतं. आत्ता मात्र जसं आपण गुजरातमध्ये एंटर करतोय, ढगाळ वातावरण संपलंय, ऊन येतं आहे आणि थोडीशी ह्युमिडिटी वाढली आहे. आता आहे ना, भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही, कारण की जसं आपण शहादा एस स्टँडला आलो लगेच गाडी निघाली आपली. धुळे विभाग, शहादा आगार. अंकलेश्वर जळगाव गाडी. बेकारला भेटी जिंकली मला पाहिजे फक्त ओव्हरलोड नाही, चला निघत आहे, दुसरं काहीच निघत नाही. आरटीओ काहीच संबंध नाही. ओव्हरलोड नाही गाडीचा, त्याने पावती पाठी. खापर हे गाव गेल्यानंतर आता आपल्याला लागली आहे महाराष्ट्राची बॉर्डर. आपण बघताय RTO बॉर्डर. याच्या आधी पण आपण इथून प्रवास केला होता, ज्यावेळेस आपण बडोद्याला गेलो होतो धुळे मार्गे. ट्रकची अवस्था बघा. तर आता जाणून घेऊयात आपल्या तिकीट दराविषयी. शहादा ते अहमदाबाद आपलं जे एंड टू एंड ते भाडं असणार आहे ते 408 रुपये जर आपण ऑनलाईन तिकीट काढलं तर. त्याच्यामध्ये 5 रुपये आपलं रिझर्वेशन चार्जेस असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरुषांसाठी जे 15% सूट आहे ते इंटरस्टेट प्रवासादरम्यान नसते. जर आपण महाराष्ट्रात प्रवास करत असाल, फॉर एक्झाम्पल पुणे ते शहादा आपण जर प्रवास करताय, 700 रुपये जर आपलं भाडं असेल तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 100 रुपयाची सूट मिळते. पण जर आपण शहादा ते अहमदाबाद आपण दुसऱ्या राज्यात जातोय तर या अशा केसमध्ये आपल्याला ही सवलत मिळत नाही. शिरपूरवाला से भी जाती करता त्या गाडी शिरपूरवाला से जाते का म्हणजे ती परिस्थिती पण करेल का. आता परकाच्या भात चालू आहे जाते, एक खेळ कोणता एक खेळ कोणता परकाच्या भात चालू आहे जाते. समोर आपण बघताय महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त आणि इथून खऱ्या अर्थाने गुजरात राज्याची सुरुवात होते. गुजरात सुरू होताच आपल्याला समोर JSRTCची बस पण दिसते बघा, नंदुरबारला चालली आहे.
गुजरात पोलिसांची चेकपोस्ट आपण बघता इथं. सेलम. गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पहिलं गाव आपल्याला लागलं ते म्हणजे सागबारा. इथून डेडियापाडा जवळजवळ 26 किलोमीटर बाकी आहे. छोटंसं स्टँड आहे, या रस्त्यालाच गाडी थांबते. नॅचरल ब्युटी बघा आपण इकडे. सागबारा म्हणून गाव होतं, त्या गावाच्या थोडंच पुढे आलो आहे आणि हॉटेल नॅशनल म्हणून आहे, तर इथं थांबलो आहे. हॉटेलची ब्युटी बघा तुम्ही, आपली ST बघा साईडला, असा हा नजारा आहे सुंदर, डोंगर भाग पूर्णपणे. चला आता जेवण करूया. तर इकडचं जेवण खास करून व्हेज जेवण तर एक नंबर असतं बाई. तर या मंडळी जेवायला शेवची भाजी आहे, मुगाची भाजी आणि आपल्या दाल तडका, कांदा लिंबू आणि फुलके. पापड लगा पापड. इकडची खास करून आपण गुजरात राज्यामध्ये ज्यावेळेस आपण व्हेज जेवण करतो ना, त्याची टेस्ट आहे ना म्हणजे त्याची अनमॅच आहे. मला तर मी भरपूर वेळेस सगळीकडे आपण जेवण केलेलं आहे, पण कुठल्याही धाब्यावर आपण सरळ थांबू शकतो आणि जेवण आपल्याला क्वालिटी म्हणजे क्वालिटीच मिळते. शेवची भाजी पण भारीच आहे. चला आता संपूयात जेवण. आणि गुजरातमधलं जेवण म्हटलं की ताकाला आपण विसरू शकत नाही. कंपॅरिझनच नाही. सुरत 105 किलोमीटर इथून, मांडवी 50, उमरपाडा 17.
आपला काउंटर पार्ट अहमदाबाद शहादा गाडी आपल्याला भेटली आहे. आता आपण पोहोचले उमरपाडा या गावामध्ये. उमरपाडा हा तालुका आहे सुरत जिल्ह्यामध्ये आणि 120 किलोमीटरचा आतापर्यंत आपण टप्पा पार केला आहे. 3-3.5 तास प्रवास करून झालेत आपले. 9:15 निघलो होतो आपण. म्हणजे रस्त्याची कंडिशन थोडासा तो मागचा एक पॅच सोडला तर रस्ता चांगला आहे. आणि डेडियापाडावरून आपण जाणार नाही आहोत. डेडियापाडा नर्मदा जिल्ह्यामध्ये येतं पण तिकडून पण तो रस्ता भारीच आहे कारण जंगल आहे दोन्ही साईडनी. पण तिथं पण काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तो पण आपण स्किप करतोय आणि दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे आता. तर नेक्स्ट जो आपला राजपिपला वगैरे आपल्याला पुढे लागेलच. दरड बघा कसली कोसळली इथं. आता पावसाचे दिवस संपत आलेत पण तरीसुद्धा दरड कोसळण्याचं प्रमाण या साईडला आहे.
मंडळी, आपण ज्या घाटात आता चाललोय तो आहे राजपिपला घाट. घाट संपताच आपल्याला राजपिपला गावसुद्धा लागणार आहे. डायरेक्ट काठी घालू. हां घाला. ओके, आपला 1 नंबर ना किंवा पण 2 नंबर लावा. 1 नंबरने पण पडे उभे. हां लावा, काय वाजलं. चला चहा प्यावा जाऊ. गुजरात राज्यातील राजपिपला या गावामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी. राजपिपला हे येतं नर्मदा जिल्ह्यामध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं असेल तर इथून खूपच जवळ आहे, आपण जाऊ शकता. आणि खूप फिरण्यासारखा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा वर्ल्ड फेमस. गुजरात राज्याचं एस टी स्टँड बघा, या प्रकारे इथलं नेमिंग केलेलं आहे. छोटंसं एस टी स्टँड आहे पण स्वच्छता दिसते इथं. समोर आपलं एस टी स्टँड बघताय, राजपिपला एस टी स्टँड. आपली एस टी या साईडला थांबली. चहा पिण्यासाठी आलो आहे आपण बाहेर. आणि चहा पण पिण्याची पद्धत बघा, बशीने प्यायचा चहा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अशा कमानी पाहायला मिळतील राजपिपला शहरामध्ये. याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे इथं एक राजवट होती. आता ती कुठली राजवट होती मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. अहमदाबादला गाडी पोहोचायचा टायमिंग संध्याकाळी 6च्या दरम्यानचा असतो. पण आता रस्त्याची कामं चालू आहेत आणि थोडेफार रस्ते खराब आहेत, त्यामुळे येण्यासाठी आपल्याला 1 तास उशीर झालेला आहे. तर मला असं वाटतं 7 साडेसातपर्यंत आपण पोहोचू अहमदाबादला. आणि आपली कनेक्टिंग ट्रेन पण आहे, पण ती 10:30ला आहे रात्री, त्यामुळं एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुनिया बतावी आली ते त्याचा जुनी काढायचा काय राज्य पुन्हा बंदी होती वाटतं, सीट बंद होती ना. नर्मदा त्याचं दर्शन करून घ्या मंडळी. विशाल काय नर्मदा नदी. सरदार सरोवरला आपल्याला जायचं असेल म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला, हा समोरचा रस्ता आहे. स्पेशली डेडिकेटेड सरदार सरोवरसाठी रेल्वे स्टेशन पण आहे एकता नगर म्हणून या साईडला. तर ही सिंगल लाईन रेल्वे बडोद्याहून गेलेली आहे.
भाई साहब 4:20 झालेत, आपण पोहोचलोय डभोई शहरात. हे येतं आपल्या वडोदरामध्ये आणि इथून वडोदरा फक्त जेमतेम 30 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं राहिलं आहे अहमदाबाद, इथून 140 किलोमीटर. आतापर्यंत 190 किलोमीटरचा आपण प्रवास केला आहे आणि गुजरातमध्ये येताच गरमी जाणवायला लागली आहे. खरं तर शहाद्यामध्ये होतो त्यावेळेस थोडंसं ढगाळ वातावरण आणि जंगलाचा भाग होता, त्यामुळे तिकडं तसं काय नव्हतं. जसं आपण घाट उतरले राजपीपला तेव्हापासून गरमी जाणवायला लागली. मंडळी, संध्याकाळचे 5:15 झालेत. आपण पोहोचतोय वडोदरामध्ये आणि पावसाने आपलं जोरदार स्वागत केलेलं आहे. आपण बघताय मुसळधार पाऊस लागलाय. मी मगाशी सांगितलं डभोईमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस खूप उकडत होतं आणि आता बघा पाऊस बघा तुम्ही. जावई, 2 ते मुद्दा म्हणून उडायला नाही चौकुलीवर. हा कॉफी करा जवळ त्यांना. हा हा तो येतेच पण घ्या आपल्या पुढे. मंडळी, बरोबर 6 वाजलेत. आपण पोहोचलोय गुजरातची सांस्कृतिक नगरी बडोद्याला. आपली गाडी बघा, भरपूर अशी ट्रॅफिक आहे. गुजरात राज्यातलं वडोदरा हे एक अतिशय अत्याधुनिक बस स्टँड मी म्हणतो, कारण की याच्यामध्ये आपण बघताय मॉल वगैरे सर्व काही आहे याच्यामध्ये. स्वतः आपण याच्या आधी इथे एक प्रवास केला होता बडोदा पुणे स्लीपर सीटर गाडीने. त्यावेळेस सुद्धा मी इथं जवळजवळ 2 ते 3 तास थांबलो होतो. पिक्चर वगैरे बघितला होता. वरती PVR थिएटर आहे. भाई साहब, आता 6 इथंच वाजलेत. आता ट्रॅफिक एवढी जबरदस्त होती ना, जवळजवळ 40 ते 45 मिनटं आपल्याला आहे ना सिटीतनं इथे यायला लागले. आता इथून परत रिटर्न जायचं तेवढंच आणि त्याच्यानंतर मग एकदा हायवेला लागलं अहमदाबादला, तिथून 1.5 तास धरायचा आणि परत तिथून सिटीमध्ये जायला अर्धा तास. 10:30 वाजताची आपली ट्रेन आहे, कनेक्टिंग ट्रेन. त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपण माझा दुसरा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, पुणेरी हमसफर व्लॉग्स. तिथे आपले ट्रेन जर्नीजचे हिंदी व्हिडिओज असतात. तर आजचा आपला तो व्हिडिओ असणार आहे अहमदाबाद पुणे दुरांतो एक्सप्रेसचा. GSRTCची स्लीपर सीटर गाडी बघताय आपण, या प्रकारची आहे. खालच्या साईडला 2x1ची सिटिंग अरेंजमेंट आहे जशी आपली असते आणि वरच्या साईडला स्लीपर आहेत. पण जर तुलना केली आपल्या स्लीपर सीटर आणि या गाडीची तर ही वे बेटर आहे. आपल्या गाडीचं मेंटेनन्स नाही तेवढं आणि तेवढ्या गाड्या पण नाहीत सध्या आगारांकडे. फार थोड्याशा तुरळक प्रमाणात गाड्या आहेत. काल मी प्रवास केला होता पुणे ते धुळे स्लीपर सीटर गाडीने. अक्षरशः मरणाच्या दारात पोहोचलेली गाडी मला वाटली ती. आणि कसा काय माझा तो प्रवास झाला ना, आपण येणाऱ्या त्या व्हिडिओमध्ये बघालच. भाई साहब, एवढी गर्दी आहे गाडीला, प्लॅटफॉर्मला लावायला सुद्धा जागा नाही आहे.
लोक बघा अहमदाबाद आहे म्हणून मार्ग पडला रे. बडोदा गावात असे असे ब्रिज आहेत 1-1.5 किलोमीटर. 1-1.5 किलोमीटर डेव्हलप मस्त झालं. इथे सुटसुटीत वाटतं एकदम. पाणी भरलं ना हा. एवढ्याला पाणी जातं. पाणी निघायला जागाच नाही. बडोदा मा पाणी निघायला जागाचा विषय नाही आहे. बोल ना. जाने पुढे डायरेक्ट बोल मला राईट. चलो अहमदाबाद लास्ट स्टॉप. तर आपल्या सोबत आहेत आता या गाडीचे चालक दादा. दादा सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. संदीप पांडुरंग पाटील. आपला जो रूट होता शहादा अहमदाबाद याविषयी मला थोडीशी माहिती सांगा. कुठले कुठले स्टॉप्स आणि किती किलोमीटर वगैरे आहे हा? शहाद्याहून कमीत कमी 420 ते 425 किलोमीटर अहमदाबाद आहे आता. बरं. म्हणजे तसं तर कमी आहे, परंतु आता रस्त्याचं कामं चालू असल्यामुळं गाडी फिरून येत असल्यामुळं टाईम लागला आणि किलोमीटर जास्त झालं. 50-70 किलोमीटर जास्त झालं. शहाद्याहून निघाल्यानंतर पहिला स्टॉप प्रकाश हा गाव आहे. त्याच्यानंतर तळोदानंतर अक्कलकुवा, खापर, डेडियापाळा. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे डेडियापाळाला गाडी जात नाही, नाहीतर डेडियापाळा होता, राजपिपला, डबोई, बडोदा आणि अहमदाबाद.
जुन्या गाडी आणि नव्या गाडीमध्ये फरक असा आहे की ही नवीन गाडी BS6 मॉडेल आणि याच्यात परिवर्तन केलेलं आहे. परिवर्तन म्हणजे पुशबॅक, प्रवाशांसाठी पुशबॅक सीट वगैरे, त्याच्यानंतर एअर सस्पेन्सर म्हणजे दणके लागत नाही, आरामदायक प्रवास होतो. दुसरी गोष्ट चालकासाठी हा रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे, रिव्हर्स गाडी पार्किंग करताना प्रॉब्लेम येत नाही. दुसरी आणि अजून एक गोष्ट पॉवर स्टेअरिंग तर जुन्या गाडीलाही होती पण कम्फर्टेबल वाटते ही गाडी, खड्ड्यांमध्ये दणके लागत नाही, एकदम स्मूथ आहे. धन्यवाद दादा, आपल्यासोबत प्रवास करून मजा आली. पुन्हा भविष्यात संधी मिळाली तर नक्की परत एकदा प्रवास करूया. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत आपले गाडीचे कंडक्टर दादा, तर यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात. दादा आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. SD बागल, शहादा डेपोमधले. किती वर्ष झाले आपण सर्व्हिस करता? मला झाले आता 10वं वर्ष चालू आहे. बरोबर, शहादामध्येच? नाही, पहिले जळगाव जिल्ह्यात होतो मी. बरं. आणि नवीन बसमध्ये आपला कसा अनुभव आहे? नवीन बसमध्ये मला पहिले तर कंडक्टरसाठी डोअर, ही सगळ्यात ऑटोमॅटिक डोअर प्लस कोणाला लागणं नको, काही नको, एकदम सुरक्षित, वाहकासाठी तर एकदम सुरक्षित. 8:48 झालेत, आपण पोहोचलोय गीता मंदिर बस स्टँड अहमदाबादला. एस स्टँड बघताय, आपली ST बघताय या साईडला. मंडळी जवळजवळ 340 किलोमीटरचा प्रवास आपला कंप्लीट झाला आहे. सकाळी 8:45 वाजता आपण प्रवासाला सुरुवात केली होती आणि बरोबर 8:45 म्हणायला हरकत नाही, म्हणजे जवळजवळ 12 तास आपण या गाडीमध्ये प्रवास केलेला आहे. खरं तर गाडी पोहोचण्याचा टायमिंग असतो संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान गीता मंदिरला, पण ट्रॅफिक, रस्त्याची कामं आणि गर्दी या सर्व गोष्टी एकत्रित मिळून आल्या आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडा उशीर झाला. तर ठीक आहे, आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं 10:30 वाजता माझी कनेक्टिंग ट्रेन अहमदाबाद जंक्शनवरून आहे, त्याचा व्हिडिओ आपल्याला आपल्या पुणेरी हमसफर व्लॉग या हिंदी चॅनलवर येणार आहे, तर तोही आपण जरूर बघावा. आणि मी आपली रजा घेतो अहमदाबाद शहरातनं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.